नगरपालिकेपाठोपाठ महापालिका निवडणुकीत देखील अगदी घाऊक प्रमाणात सुरू असलेल्या बिनविरोध निवडीला आता जोरदार विरोध सुरू झालाय। त्यामुळे बिनविरोध नगरसेवकांचं पद जाण्याची शक्यता आहे। ते नेमकं कसं आणि मनसे आणि ठाकरे सेनेनं बिनविरोध निवड झालेल्याचं कसं टेन्शन वाढवलेलं आहे पाहूयात। बिनविरोधला जोरदार विरोध। बिनविरोध नगरसेवकांचं पद जाणार। सेना मनसेच्या भूमिकेमुळे वाढलं टेन्शन। केंद्राच्या बाहेर कोण घेऊन येत होतं ते कुठल्या पक्षाचे होते ते चेक करावे। राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीत महायुतीच्या तब्बल 70 जागा बिनविरोध निवडून आल्या। मात्र याच बिनविरोध जागा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या, कारण विरोधी उमेदवारांना धमकावून अर्ज मागे घेण्यास भाग पाडल्याचा आरोप करत मनसेनं बिनविरोध निवडीला स्थगिती देण्याची मागणी केली आहे। माझ्या 2 मागण्या आहेत की ज्या आरोज होत्या, ज्यांनी ह्या सगळ्या प्रकारे गोंधळ घातला, त्यांचे जे तिथले जे फुटेज आहेत ते चेक करावे। उमेदवारांना मतदान त्या केंद्राच्या बाहेर कोण घेऊन येत होतं ते कुठल्या पक्षाचे होते ते चेक करावे। आणि दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट, जोपर्यंत ही चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत निवडणुकीचे जे निकाल आहेत ते राखून ठेवावेत, तोपर्यंत ते निर्णय जाहीर करू नयेत। ठाण्यात ठाकरे सेना आणि मनसेच्या उमेदवारांना पोलिसच शिंदेंच्या बंगल्यावर नेऊन धमकावत असल्याचा आरोप राऊतांनी केलाय। एवढंच नाही तर राऊतांनी थेट शिंदेंना हिम्मत असेल तर समोर येऊन लढा असं आव्हान दिलंय। या वादात भाजपनं उद्धव ठाकरेंनाही ओढलंय। पोलीस उमेदवारांच्या घरात जातात, गेले मग मनसे असेल किंवा शिवसेना असेल, आणि त्यांना घरातून पकडून गाडीत टाकून एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातल्या घरी आणतायत। आपल्या वर्दीची शान न राखता पोलीस ते काम करतायत। किंबहुना पोलिसांचाही नाईलाज असेल, पोलिसांनाही धमक्या दिल्या असतील, तुला चंद्रपूरला पाठवू, तुला गडचिरोलीत पाठवू। पण निवडणूक आयोगासमोर हे आता चित्र आल्यावर निवडणूक आयोग काय करणार आहे? 14 मे 2020 तुम्ही मुख्यमंत्री असताना उद्धवजी, तुम्ही कुठल्याही सभागृहाचे सदस्य नव्हतात, तुम्ही विधान परिषदेत बिनविरोध निवडून गेलात। मग स्वतः बिनविरोध गेलो निवडून उद्धवजी, तुम्हाला चालतं। त्यावेळेला लोकशाही खतऱ्यामध्ये नाही। कोणी नगरसेवक निवडून आला, बरं तो भाजपचे नाही अन्य पक्षाचे आलेत, पण धरू तर ते वाईट, आपला तो बाबा दुसराचा तो कार्टा। उद्धवजींना नैतिक अधिकारच नाही। त्यांनी पहिल्यांदा ते आज आमदार आहेत ना, ते बिनविरोध आमदार आहेत, त्याचा राजीनामा द्यावा, मग हा प्रश्न उपस्थित आहे। बिनविरोधचा वाद तापलेला असतानाच त्यात कायदेतज्ञ असीम सरोदेंनी उडी घेतली आहे। मनसेनं दाखल केलेल्या याचिकेवर मतदान होण्याआधी सुनावणी घेण्याची मागणी सरोदेंनी केली आहे। सगळ्या उमेदवारांनी अर्ज माघारी घेतलेले आहे आणि केवळ भारतीय जनता पक्ष, अजितदादांचा पक्ष आणि शिंदे सेना यांचेच उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून आले पाहिजे, अशा पद्धतीने वातावरण निर्मिती करून त्याच्यामध्ये दामदंडभेद काय वापर झाला असेल भ्रष्टाचाराचा, तो सगळा गृहीत धरला आपण, तर लोकशाही समोरचं हे खूप मोठं संकट आहे। सगळी स्क्रुटिनी या कागदपत्रांची पूर्ण झाल्यावर आम्ही त्वरित 2 दिवसात अशी मागणी करणार आहोत की या याचिकेवरची सुनावणी लवकरात लवकर झाली पाहिजे। खरं तर राज्यातील 29 महापालिकेच्या निवडणुकीत मतदानाआधीच महायुतीचे घाऊक प्रमाणात बिनविरोध नगरसेवक निवडून आलेत। पाहुयात कोणत्या पक्षाचे किती उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। भाजपचे 44, शिंदे सेनेचे 22, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 2, तर इस्लामिक पार्टीचा 1 आणि 1 अपक्ष नगरसेवक बिनविरोध निवडून आलाय। विरोधकांच्या मागणीनंतर आता निवडणूक आयोगानं बिनविरोध निवडीच्या चौकशीचे आदेश दिलेत, तसंच अहवाल आल्याशिवाय निकाल जाहीर करू नये असंही स्पष्ट केलंय। तर हा वाद कोर्टात गेल्यामुळं बिनविरोध विरुद्ध नोटा असा सामना रंगणार का, यावरच लोकशाहीचं भवितव्य अवलंबून असणार आहे। वैदेही काणेकरसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।